गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कन्सेप्ट ऑफ डिमांड म्हणजेच मागणीची संकल्पना पाहणार आहोत. तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जो मागणी हा शब्द वापरतो तो आणि अर्थशास्त्रीयदृष्ट्या असणारी मागणी या दोन संकल्पना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कोणत्याही वस्तू आणि सेवांच्या मूल्यनिर्धारणामध्ये किंवा किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये मागणी ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असते. मागणीचा विचार करूनच वस्तू किंवा सेवांची किंमत ही काय होत असते, ठरत असते. आता मागणी म्हणजे काय? तर अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात एखादी वस्तू आणि सेवांची खरेदी करण्याची इच्छा व त्याला क्रयशक्तीचे पाठबळ असणे म्हणजे मागणी होय. म्हणजे एखाद्या विशिष्ट काळामध्ये एखादी वस्तू आणि सेवा जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेला ती खरेदी करण्याची इच्छा आणि त्याला जेव्हा पैशाचं पाठबळ असतं तेव्हा त्याला आपण मागणी असं म्हणत असतो. इन इकॉनॉमिक्स, डिमांड इज द क्वांटिटी ऑफ गुड्स that are willing and able to purchase at various prices during a given period of time. That is called demand. In another way, we can say that demand is the desire. What is demand? Demand is the desire to buy goods or services in a particular period or particular time and to have a support of purchasing power or to have a support of to have a support of purchasing power or sufficient money is called demand. That is, demand म्हणजे पर्चेसिंग पॉवर किंवा पैशाचं सपोर्ट असणारी इच्छाशक्ती, त्याला आपण मागणी असं म्हणतो. अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे काय? तर एखादी वस्तू आणि सेवा जेव्हा आपण खरेदी करत असतो ती खरेदी करत असताना आवश्यक असणारी इच्छा आणि त्याला पैशाचं पाठबळ असणं म्हणजेच मागणी असं आपण म्हणतो. आता मागणी पूर्ण होण्यासाठीच्या अटी. व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ डिमांड? देर आर 3 कंडिशन्स ऑफ डिमांड. विच आर दे? फर्स्ट वन इज डिझायर. इच्छा असणं आवश्यक आहे, डिझायर असणं आवश्यक आहे. कोणतीही वस्तू खरेदी करत असताना आपले मनाची इच्छा असणं किंवा ती हवीशी वाटणं अत्यंत आवश्यक आहे. डिझायर इज मोस्ट इम्पॉर्टंट टू कम्प्लीट द कन्सेप्ट ऑफ डिमांड. देन सेकंड वन इज पर्चेसिंग पॉवर ऑर सफिशियंट मनी. दॅट इज खरेदी शक्तीचे पाठबळ किंवा पैसाचे पाठबळ असणं आवश्यक आहे. जेव्हा मागणी आपण करतो तेव्हा पैसा असेल तरच त्या मागणीला काहीतरी अर्थ असतो. पैसा आपल्याकडं पुरेसा नसेल तर त्या मागणीला काही अर्थ नसतो. जेव्हा एखादी गोष्ट मी खरेदी करू इच्छिते तेव्हा ती खरेदी करण्यासाठीची जी किंमत असते ती त्या वस्तूला देण्या इतका पैसा माझ्याकडं किंवा एखाद्या व्यक्तीकडं असणं आवश्यक आहे, तरच ती मागणी होऊ शकते. समजा मला आता मर्सिडीज गाडी घ्यायची आहे, तर ती गाडीसाठी जी लागणारी किंमत आहे ती जर माझ्याकडं नसेल तर त्या मागणीला काही अर्थ राहत नाही. इज दॅट क्लिअर? तिसरा मुद्दा असा, विलिंगनेस टू पे. खर्च करण्याची तयारी. फक्त इच्छा आहे, पैसा पण आहे, पण मागणी पूर्ण होऊ शकत नाही. त्याला विलिंगनेस टू पे पाहिजे, म्हणजेच खर्च करण्याची तयारीसुद्धा पाहिजे. तर या 3 गोष्टीची पूर्तता असल्याशिवाय मागणी पूर्ण होऊ शकत नाही. एखाद्याकडे इच्छा आहे, पैसा पण आहे, पण त्याची खर्च करण्याची तयारीच नसेल तर त्याची मागणी होऊ शकत नाही. त्यामुळे 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय मागणी तयार होऊ शकत नाही. देन व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिमांड्स? म्हणजे डिमांडचे प्रकार कुठले कुठले आहेत? अर्थशास्त्रीयदृष्ट्या काही डिमांडचे प्रकार केलेले आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे. तर कुठले कुठले आहेत? तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मागणी, म्हणजे त्याला आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट डिमांड असं म्हणतो. दुसरं म्हणजे पर्यायी मागणी, अल्टरनेटिव्ह किंवा सबस्टिट्यूट डिमांड. संयुक्त मागणी, कंपोजिट डिमांड. आणि संमिश्र मागणी म्हणजे संयुक्त मागणी, जॉईंट कंपोजिट डिमांड अँड जॉईंट डिमांड. ह्या 4 प्रकारामध्ये मागणीचं प्रकार
आपल्याला विभागणी करता येते. आता एक एक प्रकार आपण वन बाय वन पाहूया. व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिमांड? फर्स्ट वन इज डायरेक्ट डिमांड. त्याच्यात प्रत्यक्ष मागणी. व्हॉट इज अ डायरेक्ट डिमांड? डायरेक्ट डिमांड when there is a demand for goods or services for their direct use, then it is called a direct demand. For example, oil, clothing, food, etc. are the example of direct demand. म्हणजे काय? तर प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय? जेव्हा वस्तू आणि सेवांना आपण प्रत्यक्ष वापरासाठी किंवा लगेच उपयोगासाठी मागणी केली जाते, तेव्हा त्यास प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ तेल असेल, कपडे तयार कपडे असतील किंवा खाण्याचे पदार्थ असतील, तर तेव्हा त्याला आपण डायरेक्ट डिमांड असं म्हणतो किंवा प्रत्यक्ष मागणी म्हणतो. ती घेतो आणि लगेच आपण वापरतो, त्याला आपण डायरेक्ट डिमांड असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे संयुक्त मागणी, त्याला आपण जॉईंट डिमांड असं म्हणतो. व्हॉट इज जॉईंट डिमांड? व्हेन टू ऑर मोर कमोडिटीज ऑर सर्व्हिसेस आर डिमांडेड टुगेदर इज कॉल्ड जॉईंट डिमांड. When two commodities or two goods are jointly demanded, then it is called a joint demand. There is a joint demand for car and petrol, pen and ink, tea and sugar, tea or sugar. There is a joint demand for, there is a very perfect example of this joint demand is car and petrol and pen and ink. These are the examples of joint demand. एखादी गरज भागवण्यासाठी दोन वस्तूची संयुक्त गोष्टीची मागणी करावी लागते. एखादी गरज आहे तर तेव्हा खरेदी करत असताना एक गोष्टीबरोबरच दुसरी गोष्ट घ्यावीच लागते, त्याशिवाय त्या गरजेची पूर्तता होत नाही, तेव्हा त्याला आपण संयुक्त मागणी म्हणतो. उदाहरणार्थ मोटार आणि पेट्रोल. मोटार फक्त घेऊन चालत नाही, त्याच्याबरोबर पेट्रोलसुद्धा खरेदी करावं लागतो. त्याच्याशिवाय सिगारेट आणि आगपेटी, सिगारेट पेटवण्यासाठी आगपेटीची गरज असते किंवा पिठाची गिरणी, ओव्हन, इंधन या इत्यादी त्याला मागणीनुसार संयुक्त मागणी असे म्हणतात. किंवा पेन आणि रिफिल किंवा त्याच्यामधली शाई, तर या गोष्टीला आपण काय म्हणत असतो? संयुक्त मागणी असे म्हणतो. किंवा घरकाच्या बांधकामासाठी जमीन, कामगार, भांडवल, संघटन, सिमेंट, विटा यासुद्धा संयुक्त मागणीच्याच एक्झाम्पल्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता कंपोजिट डिमांड, ज्याला आपण संमिश्र मागणी म्हणतो. संमिश्र, जेव्हा एखाद्या वस्तूचा वापर एकपेक्षा जास्त हेतूसाठी किंवा वापरासाठी केला जातो, तेव्हा त्याला आपण संमिश्र मागणी असे म्हणतो. उदाहरणार्थ कोळशाची मागणी ही संमिश्र मागणी आहे. कोळसा हा अनेक कारणासाठी आपण वापरू शकतो. किंवा दुसरं एक्झाम्पल जर बघायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी, विजेचा वापर हा आपण अनेक कारणासाठी करतो. शेतीसाठी करतो, उद्योगधंद्यासाठी करतो, त्याचबरोबर घरगुती वापरासाठी सुद्धा आपण करत असतो. व्हॉट इज कंपोजिट डिमांड? व्हेन एन आयटम इज यूज्ड फॉर मोर दॅन one purpose, it is called a composite demand. What are the examples? That is, coal is the best example of the composite demand, and as well as electricity is the another example of composite demand. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट डिमांड, पर्यायी मागणी. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी त्याच्या किमतीवर अवलंबून नसून त्यास पर्यायी वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते, तेव्हा त्याला आपण सबस्टिट्यूट डिमांड किंवा छेदक डिमांड असं म्हणतो. उदाहरणार्थ साखर आणि गूळ. साखरेला पर्याय गूळ वापरला जातो, त्यामुळे गुळाची किंमत वाढली की साखरेकडं लोकांचा कल वाढतो. त्यामुळं गूळ आणि साखर हे पर्यायी मागणीचे एक्झाम्पल्स आहेत. किंवा चहा आणि कॉफी हे सुद्धा पर्यायी मागणीचे एक्झाम्पल्स आहेत. When the demand for a commodity or goods does not depend upon its price but on the other price of other related commodities, it is called alternative demand. That is sugar, jaggery, tea or coffee. These are the examples of substitute demand. त्याच्यानंतर डिराइव्ड डिमांड, ज्याला आपण अप्रत्यक्ष मागणी किंवा व्युत्पन्न मागणी असं म्हणतो. आता प्रत्यक्ष मागणी म्हणजे आपण पाहिलेलं आहे,
आता अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय? ज्या वस्तू किंवा सेवांसाठी अप्रत्यक्ष स्वरूपात आपण मागणी करतो तेव्हा त्याला आपण अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतो. उदाहरणार्थ श्रमाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. कारण एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीपासून श्रम करून घ्यायचे असतात. त्यामुळं त्या व्यक्तीची मागणी ही तिनं केलेल्या कामासाठी असते. म्हणून त्याला आपण अप्रत्यक्ष मागणी असं म्हणतो. तर कापडाची मागणी ही प्रत्यक्ष मागणी झाली आणि कापड तयार करण्यासाठी यंत्रमाग जे आहेत त्याची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी झाली. तर अशा पद्धतीनं आपण आज मागणी म्हणजे काय, मागणीच्या अटी कोणत्या आहेत किंवा मागणी पूर्ण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर पहिली गोष्ट आहे इच्छा असणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पैसा असणं आवश्यक आहे आणि तो पैसा खर्च करण्याची तयारी असणं आवश्यक आहे. या 3 अटीची पूर्तता झाल्याशिवाय मागणी पूर्ण होऊ शकत नाही. ह्या अटी पाहिल्या. त्याचबरोबर मागणीचे प्रकार पाहिले, डायरेक्ट डिमांड, इनडायरेक्ट डिमांड, ज्याला आपण प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, त्याच्यानंतर संयुक्त मागणी, संमिश्र मागणी. तर असे मागणीचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. थोडक्यात मागणीची संकल्पना आज आपण इथं संपवलेली आहे किंवा पाहिलेलं आहे. धन्यवाद.